सांगली पेठ राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेल डिमरँड नावाच्या बियर बारवर चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास डल्ला मारला। हॉटेलचे कुलूप तोडून आत प्रवेश करत दारूने भरलेल्या 190 बाटल्यांसह 40,000चा मुद्देमाल लंपास केला। सदर घरफोडीची घटना ही शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी सुनील श्रीमंत जाधव वय वर्ष 42 राहणार तुंग यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। याबाबत अधिक माहिती अशी की सुनील जाधव हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील तुंग गावामध्ये राहतात। त्यांचे ड्रीमलँड नावाचे बियर बार हॉटेल सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावरील मिनचे मळा या परिसरात आहे। गुरुवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे जाधव हे हॉटेल बंद करून घरी गेले होते आणि यावेळी अज्ञात चोरट्यांनी हॉटेलजवळ कोणीही नसल्याचं पाहून हॉटेलच्या दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला। हॉटेलमध्ये ठेवलेले 9,120 रुपये किमतीचे रॉयल स्टॅग कंपनीच्या 48 बाटल्यांचा एक बॉक्स, 13,440 रुपयांची ब्लॅक DSP कंपनीच्या 48 बाटल्यांचा एक बॉक्स, 7,680 रुपये किमतीच्या 48 बाटल्यांचा IB कंपनीचा एक बॉक्स, मॅकडॉल कंपनीच्या 48 बाटल्यांचा एक बॉक्स आणि 2,000 रुपये रोख असा एकूण 39,920 रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली। यानंतर सुनील जाधव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।